हवे घे भरारीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत। 2017 सालाच्या उंबरठ्यावर आपण सगळेजण उभे आहोत आणि येत्या 2017 सालामध्ये फॅशनचे नक्की नवीन कुठले ट्रेंड्स असणार आहेत याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोतच आणि त्या व्यतिरिक्त भरपूर माहिती घेऊन आलोय। तेव्हा सुरुवात करूया आजच्या या विशेष भागाला। गेले काही दिवस आपण कच्ची वर्कचे वेगवेगळे नमुने पाहतोय। त्यामध्ये आपण वेगवेगळी कुशन कव्हर्स पाहिली, काही कुर्तीज पाहिल्यात। आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय कच्ची वर्कच्या काही बॅग्स। कुठल्याही साध्या पेहरावाला उठावदारपणा आणण्यासाठी आपण ॲक्सेसरीज वापरतो। आता ॲक्सेसरीजमध्ये काय काय येतात, अर्थातच तुम्ही ओढण्या, स्टोल्स हे सगळे प्रकार निवडू शकता। मात्र एक गोष्ट असते जी आपल्याला अगदी रेग्युलर लागते, ती म्हणजे आपली हँडबॅग। हँडबॅग्सचे खूप सुंदर वेगवेगळे प्रकार, लेदरमध्ये, वेस्टर्न काही प्रकार तुम्ही बघितले असतील। मात्र आपली भारतीय कला जी आहे, पारंपरिक जी आर्ट आहे, त्यामधल्या काही हँडबॅग्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आता मी एका प्रदर्शनामध्ये आहे, सृजन नावाचं हे प्रदर्शन आहे आणि या प्रदर्शनाअंतर्गत कच्ची जी एम्ब्रॉयडरी वर्क आहे, एम्ब्रॉयडरी आर्ट आहे, त्याला एक प्राधान्य दिलं जातं आणि त्याच प्रकारांमधल्या काही पर्सेस आणि छोट्या बॅग्स, क्लचेससुद्धा आहेत इथे, हे आज आपण बघणार आहोत। माझ्या इथे हा जो टेबल आहे, इथे तुम्हाला खूप वेगवेगळ्या आकाराच्या छोट्या मोठ्या अशा पर्सेस, क्लचेस, वॉलेट्स बघायला मिळतील। आता हे जे आहे एक छोटीशी अशी पर्स आहे। समारंभांमध्ये जाताना आपण खूप सामान घेऊन जात नाही, त्यावेळेस तुमच्या साडी जर पारंपरिक असेल कुठली, तर त्यावेळेस तुम्ही असे प्रकार नक्कीच निवडू शकता। याला ही जी पर्स आहे याला हा मोठा बेल्टसुद्धा आहे, त्यामुळे स्लिंग बॅग जी आजकाल घालण्याचा ट्रेंड आहे तो तुम्ही नक्कीच घेऊ शकताय। ही जी आता याच्यावर ही संपूर्णपणे एम्ब्रॉयडरी केलेलं आहे, ही सिल्क आहे आणि सिल्कवर एम्ब्रॉयडरी केलेलं आहे। याला जाट वर्क असं म्हटलं जातं। हे कच्ची एम्ब्रॉयडरीचाच एक वेगळा प्रकार आहे। यासोबतच इथे काही वेगळे आरी वर्क असेल किंवा वेगवेगळे असे प्रकार इथे बघायला मिळतील। आणखी काही वेगळे प्रकार, आता हे जे फॉर्म दिसतोय हा जाट प्रकार आहे आणि या जाट प्रकारामध्ये ही एक असं छोटंसं गोल अशी बॅग तुम्हाला बघायला मिळेल। हे तुम्ही तुमचा ऑफिसला जाताना जो आपण डब्बा नेत असतो, तो डब्बा ठेवण्यासाठी सुद्धा होऊ शकतं किंवा एक सिंपल जे आपण आजकाल प्रत्येकाच्या पर्समध्ये कॉस्मेटिक्ससाठी वेगळं पाऊच असतं, ते पाऊच म्हणून सुद्धा तुम्ही याच्याकडे नक्कीच बघू शकता। हे सिल्कचं पाऊच आहे। याच्यामध्ये खूप छान प्रकार, खूप छान आकार आणि ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील डिझाईनमध्ये प्रत्येक। यासोबतच जर छोटेसे वॉलेट्स बघत असाल तर वॉलेटचे सुद्धा पर्याय आहेत। छोटे मोठे असे वेगवेगळे आकार इथे आहेत। याला छोटा बेल्टसुद्धा आहे। यासोबतच आपण जेव्हा ट्रेडिशनल काहीतरी पेहराव करत असतो तेव्हा आपण क्लचेसला प्राधान्य देतो। मात्र क्लचेसमध्ये जरा ग्लॉसीनेस जास्ती असतो, आजकाल गोल्डन कलरचं जनरली घेतलं जातं, पण त्याला पर्याय तुम्ही असे एम्ब्रॉयडरी केलेले क्लचेससुद्धा निवडू शकता। हे बघू शकता आपण, याच्यावर खूप छान वेगवेगळे कलर्स आहेत। तुम्ही कुठल्याही कलरवर तुम्ही हे कॅरी करू शकाल तुमच्या पेहरावाला। याला खूप छान असं हे भरपूर मोठं आहे, याच्यात तुमचं भरपूर सामान मावेल आणि याला ही छान आतमध्ये चेनसुद्धा दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही ही स्लिंग म्हणून सुद्धा निवडू शकता, घालू शकता। अशाच पद्धतीचं तुमचं टॅप ठेवण्यासाठी किंवा तुमचे गॅजेट्स ठेवण्यासाठी एक वेगळा प्रकार म्हणून तुम्ही याच्याकडे बघू शकता। हँडबॅग्स खूप महत्त्वाचं आपण अगदी रेग्युलरच वापरतो। हे सगळे प्रकार तुम्ही रिटर्न गिफ्टच्या दृष्टीने सुद्धा याच्याकडे बघू शकता। रिटर्न गिफ्ट म्हणून सुद्धा या पर्सेस, हे जे क्लचेस आहेत, छोटे पाउचेस आहेत, हे देऊ शकता। त्यामुळे हा जो सीझन आहे हा लग्नसराईचा आहे, फेस्टिव्ह सीझन आहे असं म्हणायला हरकत नाही। अशा वेळेस काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, एम्ब्रॉयडरी केलेलं अशा बॅग्स जी तुमच्याकडे जर कमी असेल तर हे पर्याय नक्कीच योग्य ठरतील। कॅमेरामन श्रीकांतसह पूर्वा सुभेदार, ABP माझा, मुंबई। घे भरारीमध्ये आमचा नेहमीच प्रयत्न असतो तुम्हाला अपडेटेड ठेवण्याचा, मार्केटमधले नवनवीन ट्रेंड्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा। चला पाहूया असंच काही खास।